तर काकांना काय भेटलंय काय माहित नाही, काहीतरी भेटलंय असं वाटतं. हा बघ मासा मस्त वाटतं. तर नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर खूप बऱ्याच दिवसाने आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिडिओ येत आहे. तर आजचा हा व्हिडिओ छोटासाच असणार आहे. तर मी आज रत्नागिरीमध्ये गेलो होतो. तर रत्नागिरीमधून येताना म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावा. खूप बऱ्याच दिवसाने तुमच्याशी व्हिडिओद्वारे बोलावं असं वाटलं. तर काही कारण वगैरे खूप काही आहे, त्यामुळे मला काही व्हिडिओ वगैरे बनवायला भेटत नव्हते जास्ती. तर आता मला व्हिडिओ बनवायला वगैरे वेळ आहे तसं तर म्हटलं तर. आणि आता मी आहे चाललो आहे आता घरी. तर आरेवारे बीच, साखरतर वगैरे, गणपतीपुळे हे सर्व काही करत मालगुंडला म्हणजे माझ्या गावी जाणार आहे. तर आता ह्या व्हिडिओतून तुम्हाला बघायला भेटणार आहे आरेवारे बीच, साखरतरचा जो ब्रिज आहे तो आरेवारेचा ब्रिज, आणि बीच देखील बघायला भेटणार आहे, आणि काजीरवाटी बीच आणि गणपतीपुळे हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलमधून. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तर बघू शकता हे आहे साखरतर, आणि साखरतर ब्रिजवरती मी आता आहे. आणि ही साखरतरची खाडी आहे, आणि ह्या खाडीमध्ये आता इकडे कालवं आणि जे शंख शिंपले वगैरे जमा करताना लोक बघायला भेटत असतील. आणि ह्या साईडला इकडे बोटी वगैरे आहेत, बारीक म्हणजे लहान, तुम्हाला बघायला भेटत असतील. आणि भारी असा सुंदर इकडचा निसर्ग आहे. तर तर व्हिडिओच्या मागून आता हा मला आवाज रेकॉर्ड करायला लागतो आहे, कारण वाऱ्याचा देखील आवाज खूप येत होता आणि माझा देखील आवाज थोडा कमी येत होता. त्यामुळे म्हटलं मग आवाज रेकॉर्ड करतो आहे मागून. आणि असा सुंदर असा निसर्ग आहे. पाणी देखील खूप खाडीचं कमी झालं आहे, त्यामुळे हे हे सर्व लोकांना जे शंख शिंपले आणि अजून जे कालवं वगैरे काढण्यासाठी त्यांना मस्तपैकी वेळ भेटला आहे, आणि पाणी देखील कमी असल्यामुळे. तर बघू शकता हे आहे आरेवारे बीच, आणि आरेवारे बीच तुम्हाला बघायला भेटत असेल. या साईडला काकानी पाक टाकलेला आहे मासे पकडण्यासाठी. बघू शकता इकडे पाक टाकला आहे. या साईडला देखील मासे पकडताना बघायला भेटत असेल. दोन ठिकाणी बघू शकता. आणि या साईडला इकडे बीच आहे पूर्ण आरेवारे, आणि खूप इकडे गर्दी देखील आहे. या साईडला बघू शकता मागे गाड्यांची, आणि इकडे देखील माणसं देखील भरपूर आहेत, पर्यटक वगैरे. आणि खूप भारी वाटतं आहे. आणि खूपच आपले व्हिडिओ आले नव्हते, तर खूप काही बोलायचं आहे, ते आपण नंतर बोलूया. तर काकांना काय भेटलं आहे काय माहीत नाही, काहीतरी भेटलं आहे असं वाटतं. हा बघ मासा मस्त वाटते. आतामध्ये बघू शकता शिवाजी सगळा मासा, आणि एकदम भारी असेल इकडचा निसर्ग, लई भारी. आणि या साईडला देखील बघू शकता सुंदर. तर जानेवारी महिना चालू आहे, आणि आज 12 तारीख असेल, आणि आता व्हिडिओ शूट करतो आहे. तर चला तर मग हा व्हिडिओला सुरुवात करूया. खूप असे पर्यटक फिरायला निघाले. डिसेंबर महिना, जानेवारी महिना फिरण्यासाठी खूप चांगला असतो थंडीच्या दिवसामध्ये. तर म्हटलं तुम्हाला देखील ह्या व्हिडिओतून दाखवतो की आपल्या ह्या जानेवारी महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये आरेवारे बीच वगैरे किती पर्यटकांच्या द्वारे किती फुलून दिसतो, इतका सुंदर असा. तर हे दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे ह्या व्हिडिओतून. नक्की सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला. तर बाईकवरचा जो काय व्हिडिओ शूट करता येणार नाही, कारण हेल्मेटला जे माउंट असतो, तर मोबाईलला माउंट करायला जे सॉकेट असतं ना, तर ते काढून ठेवलं आहे घरी येते, ते काय आणलं नाही सोबत. तर आता ते काही गाडीवरचे व्हिडिओ नाही बघायला भेटणार. डायरेक्ट आता आपल्याला डायरेक्ट बीच वगैरे तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न. तर चला मग. मग आता खूप
रायडर वगैरे बघायला भेटत आहेत. गणपतीपुळे पर्यटन स्थळला भेट देणारे वगैरे असे आरेवारे रोडवरतून जाताना वगैरे रायडर वगैरे बघायला भेटत आहेत. तर म्हटलं मी काय एवढा असं थांबलो आहे व्हिडिओ बनवायचा, तर म्हटलं आता व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे. बघू शकता या साईडला देखील खूप भारी असा निसर्ग बघायला भेटतो. तर हा आहे गणपतीपुळेला जाणारा रोड आणि सुंदर असा इकडे सूर्य आहे, तो आता सनसेट होणार थोड्या मिनिटांनी. आणि हा आहे काजीरवाटी बीच, जो रोडच्या लगतच आहे, जवळच्या जवळ. मस्त वगैरे बनाना राईड वगैरे तुम्ही करू शकता. बघू शकता या साईडला मस्तपैकी बीच आहे, काजीरवाटी बीच. पण भारी आहे, एकदम स्वच्छ आहे. इकडे कचरा वगैरे काय जास्त दिसत नाही, पण बीचवरती गेल्यानंतर काय माहीत नाही. पण इकडे असा हा बीच आता चांगला दिसतो आहे मस्तपैकी. तर बघू शकता ह्या साईडला आहे गणपतीपुळे बीच आणि इकडे मंदिर वगैरे आहे आणि भरपूर असे पर्यटक दिसत असेल. पर्यटक एकदम असे बारीक मुंगीसारखे दिसत असेल, बारीक बारीक असे. आणि तो आहे तिकडे गणपतीपुळे बीच, जे पर्यटन स्थळ आहे. आणि ह्या साईडला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणारा हा सूर्य, जो आता सनसेट होणार आहे. आणि मस्तपैकी हा रोड इकडचा. आणि इकडे जरा खोदकाम करून रोडची जरा अवस्था खूपच खराब झाली आहे. आणि बघू तर बघायला भेटला असेल तुम्हाला सुंदर असा इकडचा बीच, आणि प्रत्येक असे बीच दाखवण्याचा प्रयत्न केला. आता पुढे जायचं आहे घरी. तर छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला मग मंडळी, आता आपण डायरेक्ट जाऊया घरी आणि भेटू मग पुढे बोलूया.